शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना हायकोर्टाकडून दिलासा देण्यात आलाच नाहीये, कारण शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रांना परदेशात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे। 60 कोटी कोर्टाकडे डिपॉझिट करा, मग परवानगी संदर्भात विचारा, असं कोर्टानं म्हटलंय। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रांवर 60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी आता 14 ऑक्टोबर होणार आहे। या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा सुनारवाडकर आहेत आपल्यासोबत। काय अपडेट्स आहेत कृष्णा या प्रकरणासंदर्भातले? वर्षा, आपण पाहतोय की अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रावरती 60 कोटींचा फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे आणि परदेशाबाहेर ते जाऊ नये त्यासाठी लुकआउट नोटीस जारी करत त्यांच्यावरती निर्बंध आणण्यात आलेले आहेत। मात्र परदेशात जाण्याच्या परवानगीसाठी त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती, त्यावरती आता सुनावणी पार पडली। मात्र या सुनावणीवेळी मुख्य न्यायमूर्तींनी पहिले 60 कोटी डिपॉझिट म्हणून कोर्टाकडे जमा करा आणि मग तुम्हाला परदेशात जायची परवानगी आम्ही देण्याचा विचार करू, असं देखील म्हटलेलं आहे। शिवाय तपासात तुम्ही आतापर्यंत सहकार्य करताय म्हणून तुमच्यावरती अटकेची कारवाई झालेली नाहीये, असं देखील कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। निश्चितच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।